हॅलो स्टुडंट्स, आता आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टडी करूया. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे? ते एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. एनर्जी आपल्याला निर्माण करता येत नाही किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही. फक्त ती एनर्जी काय करता येते? एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येते, ट्रान्सफर करता येते. And therefore total energy of the universe is always going to remain constant. युनिव्हर्स मधली टोटल एनर्जी जी आहे ती काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. That is the law of conservation of energy. So total energy is going to remain constant. Okay. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मध्ये मेकॅनिकल एनर्जी देखील कॉन्स्टंट राहते. कधी जर कुठलाही नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट होत नसेल तर. हे लक्षात घ्या सेंटेन्स. इथं देखील एक महत्वाचा सेंटेन्स आहे. मेकॅनिकल एनर्जी always remain constant, remains constant only if, okay, mechanical energy always remain constant only if non-conservative force is acting. Only if conservative forces are acting and there is no non-conservative force. Only if conservative forces are acting. And there are no any non-conservative forces. एक स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. याचा मीनिंग अंडरस्टँड करून घेणं महत्वाचं आहे. टोटल एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो? तर टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. ती कधीही टोटल एनर्जी जी आहे ती कॉन्स्टंट राहते, वाढतही नाही किंवा कमी होत नाही. परंतु मेकॅनिकल एनर्जीचं काय होणार? तर मेकॅनिकल एनर्जी कॉन्स्टंट राहते, पण कधी तिथं फक्त कन्झर्वेटिव्ह फोर्सेस ऍक्ट होत असतील तर. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट होत असतील तर मात्र मेकॅनिकल एनर्जी कॉन्स्टंट राहत नाही. लक्षात घ्या. मेकॅनिकल एनर्जी कॉन्स्टंट राहते म्हणजे काय? तर मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय असतं? मेकॅनिकल एनर्जीला फॉर एक्झाम्पल टोटल एनर्जी म्हणूया. तर टोटल मेकॅनिकल एनर्जी इज सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी जी आहे, ओके, यांची सम जी आहे ती नेहमी काय होणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. पण कधी? फक्त कन्झर्वेटिव्ह फोर्सेस असतील तर. परंतु तिथं नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस असतील, जसे फ्रिक्शनल फोर्स आहे, एअर रेझिस्टन्स आहे, असे जर फोर्सेस ऍक्ट होत असतील तर मात्र मेकॅनिकल एनर्जी कॉन्स्टंट राहणार नाही. ओके. आता हे आपण प्रूव्ह देखील करू शकतो. कसं प्रूव्ह करू शकतो बघा. वी नो दॅट वर्क एनर्जी थेरम काय सांगतो? लक्षात घ्या. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे ना? वर्क एनर्जी थेरम नुसार काय येतं? वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड also we have stated that work done is equal to minus change in potential energy असतं. कारण आपण फॉर्म्युला बघितलाय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस वर्क डन असतं. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू मायनस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच याचा मिनिंग काय होणार आहे? देअरफॉर हे बघा, दोन्ही वर्क डनचे इक्वेशन आहेत. लक्षात येते का? बघा पुन्हा एकदा सांगतोय मी. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी असतं आणि वर्क डन इज इक्वल टू काय असतं? मायनस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असतं. अँड देअरफॉर चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस देअरफॉर चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी येणार आहे. मायनस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी येणार आहे. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मायनस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके. म्हणजे याचा मिनिंग काय होतो? हे जर LHS ला आणलं तर चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू 0 असणार आहे. चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू 0. म्हणजेच थोडक्यात चेंज इन टोटल एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे? 0. लक्षात येत आहे? कारण चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच चेंज इन टोटल एनर्जी येणार आहे. कारण कायनेटिक एनर्जी मध्ये झालेली चेंज प्लस पोटेन्शियल एनर्जी मध्ये झालेली चेंज या दोघांची सम म्हणजे काय येणार आहे? चेंज इन टोटल एनर्जी येणार आहे. ओके.
आता चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, म्हणजे चेंज इन टोटल एनर्जी 0 येणार. चेंज इन टोटल एनर्जी 0 म्हणजे याचा मिनिंग काय होतो, टोटल एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके, दॅट इज टोटल एनर्जी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, तर या पद्धतीने टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते हे आपण प्रूव्ह करू शकतो. पण हे कधी होतंय, फक्त पुन्हा एकदा कंडिशन आहे की कन्झर्वेटिव्ह फोर्सेस फक्त ऍक्ट होत असतील तर. कारण कन्झर्वेटिव्ह फोर्सेसलाच फक्त सेकंड रिलेशन व्हॅलिड होते. सेकंड रिलेशन दॅट इज W इज इक्वल टू मायनस डेल्टा पी, हे रिलेशन कुणाला ऍप्लिकेबल आहे, फक्त कन्झर्वेटिव्ह फोर्सेसला. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेसला ते ऍप्लिकेबल नाहीये, म्हणून ते आपण तसं म्हणतोय, लक्षात घ्या. ओके, म्हणजे पुन्हा एकदा बघा, टोटल एनर्जी सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. टोटल एनर्जी नेहमी कॉन्स्टंटच राहणार, म्हणजे नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस नसतील तर आणि फक्त कन्झर्वेटिव्ह फोर्सेस असतील तर टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहणार. म्हणजे सपोज कायनेटिक एनर्जी वाढली तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे. अँड देअरफॉर ग्राफ बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी कसा येणार बघा. ग्राफ बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ग्राफ कसा येणार आहे बघा. हा ग्राफ काढूया. Okay, so on y-axis suppose there is a kinetic energy, on x-axis suppose there is a potential energy. त्यावेळी कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असणार आहे, त्यावेळी पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. आणि ज्यावेळी पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असेल त्यावेळी काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी मिनिमम असणार आहे. सो दिस ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन लाईक दिस, हॅव्हिंग निगेटिव्ह स्लोप. ओके, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मधला जो ग्राफ येणार आहे तो या पद्धतीने येणार आहे. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम त्यावेळी पोटेन्शियल एनर्जी मिनिमम, आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम त्यावेळी कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. ओके, सो दिस इज अ स्ट्रेट लाईन असणार आहे आणि याचा स्लोप किती असणार आहे, एक्झॅक्टली 1 असणार आहे, -1. स्लोप इज -1 असणार आहे. ओके, आता टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहिल्यामुळे त्याची केस काय होणार आहे त्याचं एक एक्झाम्पल बघूया. सपोज अ फ्रीली फॉलिंग बॉडी आपण कन्सिडर करूया. अ बॉडी इज ड्रॉप्ड फ्रॉम सर्टन हाईट. ओके, म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी मुळे किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी मुळे काय ऍप्लिकेशन तयार होणार आहे ते बघा. अ बॉडी इज ड्रॉप्ड फ्रॉम height h हाईट वरून एक बॉडी काय केलेली आहे, ड्रॉप केलेली आहे. ओके, अँड रिचेस दी सरफेस. आता इथं अगोदर चेक करूया की टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते का, ते अगोदर चेक करूया. आणि त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मधलं एक इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला इथे मिळणार आहे. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीचं. ओके, ते रिलेशन कसं येणार बघा. Suppose a body is dropped like this. Suppose this is point A and this is point B and this is the surface. Total height किती आहे, h आहे. बॉडीचं मास किती आहे, m आहे. ओके, सो सुरुवातीला ऍट पॉइंट ए ला ओके कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, 0 असणार. कारण ड्रॉप्ड केले म्हणजे इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू 0. आणि पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, ए पॉइंटला असताना mg, ए पॉइंटची हाईट दॅट इज h, अँड देअरफॉर टोटल एनर्जी किती येणार आहे, दॅट इज ke प्लस pe, दॅट इज 0 प्लस mgh, दॅट इज इक्वल टू mgh येणार आहे. दिस इज ऍट पॉइंट ए. त्याच्यानंतर ऍट स्ट्रायकिंग पॉइंट म्हणजे पॉइंट बी. पॉइंट बी जर आपण घेतला तर काय होणार बघा,
कायनेटिक एनर्जी ऍट बी विल बी मॅक्सिमम, म्हणजे हाफ एम फी स्क्वेअर. ओके, म्हणजे हाफ एम, आपल्याला माहित आहे की एखादी बॉडी एच हाईट वरून रिलीज केली तर त्याला व्हेलॉसिटी किती मिळते, √2gh व्हेलॉसिटी मिळते. ओके, एखादी बॉडी एच हाईट वरून ड्रॉप केली तर एच हाईटनं खाली आल्यानंतर त्याला व्हेलॉसिटी मिळते √2gh. ओके, सो कायनेटिक एनर्जी होणार आहे दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम √2gh चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, 2gh होणार आहे. ओके, सो हिअर 2 and 2 गेट कॅन्सल, कायनेटिक एनर्जी mgh येणार. आणि पोटेन्शियल एनर्जी किती येणार, मग 0 येणार. अँड देअरफॉर टोटल एनर्जी किती येणार आहे, पुन्हा एकदा बघा, कायनेटिक एनर्जी इज mgh प्लस पोटेन्शियल एनर्जी 0, म्हणजे पुन्हा एकदा टोटल एनर्जी किती येते, mgh एवढीच येते. ओके, सो फ्रीली फॉलिंग बॉडीमध्ये कुठलाही एअर रेजिस्टन्स नसेल तर टोटल एनर्जी जी आहे ती कुठल्याही पॉइंटला काढली, टॉपमोस्ट पॉइंटला काढा किंवा बॉटम पॉइंटला काढा किंवा आणखी कुठल्याही मिडल पॉइंटला काढा, टोटल एनर्जी नेहमी काय येते, mgh एवढीच येते टोटल एनर्जी. आता एक मिडवे पॉइंट घेऊया, मधला कुठला तरी पॉइंट घेऊया, लक्षात घ्या. सपोज मधला कुठला तरी पॉइंट हा आपण पॉइंट सी घेतलेला आहे, सी पॉइंट. ओके, सी पॉइंटची वरून हाईट सपोज किती आहे, x आहे आणि खालून हाईट किती आहे, y आहे. ठीक आहे, वरून हाईट किती आहे, x आहे, खालून हाईट किती आहे, y आहे. बघा आता बॉडी ज्यावेळी सी पॉइंटला येणार आहे, ऍट पॉइंट सी, बॉडी ज्यावेळी सी पॉइंटला येणार त्यावेळी कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, हाफ एम फी स्क्वेअर, म्हणजे हाफ इंटू मास इंटू सी पॉइंटची व्हेलॉसिटी किती असते, √2gx असणार आहे स्क्वेअर, बरोबर आहे ना, √2gx, कारण एक्स हाईट मधून खाली आली ना ती, √2gx स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, दॅट इज स्क्वेअर रूट निघून जाणार, 2 कॅन्सल होणार आहे, m इंटू जी इंटू एक्स येणार आहे. दिस इज द कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किती येणार बघा, पोटेन्शियल एनर्जी येणार आहे mg, बॉटम पॉइंट पासून सी पॉइंट किती हाईटला आहे, y पॉइंटला आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी येणार आहे mgy. आणि टोटल एनर्जी किती येणार आहे, दॅट इज कायनेटिक एनर्जी mgx प्लस पोटेन्शियल एनर्जी mgy, दॅट इज mg इन ब्रॅकेट x प्लस y, आणि x प्लस y किती येणार आहे, पुन्हा एकदा hच येणार. सो टोटल एनर्जी पुन्हा एकदा mgh येते. आता इथं महत्वाची एक गोष्ट आहे, काय गोष्ट महत्वाची आहे बघा, सगळीकडं mg आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x येते, बरोबर आहे ना. पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y येतं आणि टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू h येते. हे बघा, हे रिलेशन महत्वाचं आहे. कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x, potential energy is directly proportional to y, and total energy is directly proportional to total height. हे 3 रिलेशन महत्वाचे आहेत. या 3 रिलेशन वर क्वेश्चन तुम्हाला आता येणार आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, वरच्या हाईटला, त्या पॉइंटच्या वरच्या हाईटला, डायरेक्ट त्या पॉइंट पासून वरचा जो हाईट आहे त्या हाईटला कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. पोटेन्शियल एनर्जी कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, त्या पॉइंट पासून खालच्या डिस्टन्सला, आणि टोटल एनर्जी मात्र टोटल डिस्टन्सला, टोटल हाईटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. सो देअरफॉर इथं काय होणार बघा, कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय पोटेन्शियल एनर्जी विचारलं, कायनेटिक एनर्जी बाय पोटेन्शियल एनर्जी mgx डिवायडेड बाय mgy म्हणजे काय येणार आहे, x बाय y येणार. म्हणजे कायनेटिक एनर्जी बाय पोटेन्शियल एनर्जी किती येतं, इज इक्वल टू काय येतं बघा, कायनेटिक एनर्जी बाय पोटेन्शियल एनर्जी येतं वरची हाईट डिवायडेड बाय दी खालची हाईट. लक्षात येत आहे, हे या पद्धतीनेच लक्षात ठेवायचं. कायनेटिक एनर्जी बाय पोटेन्शियल एनर्जीचा रेशो येतो त्या पॉइंटच्या वरची हाईट डिवायडेड बाय त्या पॉइंटची खालची हाईट. ओके, कायनेटिक एनर्जी बाय टोटल एनर्जीचा रेशो काय येणार आहे, तर वरची हाईट डिवायडेड बाय टोटल हाईट, आणि पोटेन्शियल एनर्जी बाय टोटल एनर्जीचा रेशो काय येणार आहे, त्या पॉइंटच्या खालची हाईट डिवायडेड बाय टोटल हाईट. असे 3 रिलेशन येणार आहेत. ओके,
याच्यावर क्वेश्चन कसा येतोय तुम्हाला सांगतो. आता हेच रिलेशन आणखी कुणाला प्रूव्ह होतात. इफ अ बॉडी इज प्रोजेक्टेड अपवर्ड अँड रिचेस मॅक्सिमम हाईट एच. ओके, त्याला देखील हे सेम रिलेशन अप्लाय होतात. ओके, तर हे देखील नोट लक्षात ठेवा. सेम रिलेशन इज ऑल्सो अप्लाइड फॉर, सेम रिलेशन्स आर ऑल्सो अप्लाइड फॉर body projected up and reach maximum height h. मॅक्सिमम हाईट h. हे बघा, आता क्वेश्चन तुम्हाला असा सपोज विचारला, अ बॉडी इज ड्रॉप्ड, a body is dropped from height of 10 meter. 10 मीटर. एक बॉडी 10 मीटर हाईट वरून ड्रॉप केली. ओके, आणि क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज रेशो ऑफ फर्स्ट कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी at 7 meter from bottom. ठीक आहे, किंवा what is the ratio of kinetic energy to total energy at 6 meter from top. दोन क्वेश्चन आहे बघा. आता कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय पोटेन्शियल एनर्जीचं रिलेशन हे कसं पाठ करायला सांगितलंय मी तुम्हाला. कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वरची हाईट डिवायडेड बाय पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, खालची हाईट. आता वरची हाईट म्हणजे किती येणार आहे, 7 मीटर फ्रॉम द बॉटम ना, म्हणजे वरची हाईट किती येणार सांगा बघूया. थ्री येणार फक्त, बरोबर आहे ना, कारण टोटल हाईट 10 मीटर आहे. 7 मीटर फ्रॉम द बॉटम म्हणजे वरची हाईट 3 येणार आहे आणि खालची हाईट किती येणार मग 7 मीटर. झालं, एवढं सोपं आहे. ओके, सो कायनेटिक एनर्जी बाय पोटेन्शियल एनर्जीचा रेशो येणार आहे 3/7. त्याचबरोबर कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय टोटल एनर्जीचा रेशो काय येणार आहे, कधी 6 मीटर फ्रॉम द टॉप. 6 मीटर फ्रॉम द टॉप म्हणजे आता बघा, कायनेटिक एनर्जी बाय टोटल एनर्जी म्हणजे वरची, त्या पॉइंटच्या वरची हाईट डिवायडेड बाय टोटल हाईट होणार आहे. टोटल हाईट तर 10 आहे, वरची हाईट किती येणार रे, त्या पॉइंटच्या वरची हाईट दॅट इज 6. ओके, सो 6/10 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 3/5 इज द आन्सर. ओके, या पद्धतीने येणार आहे. किंवा क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, अ बॉडी इज प्रोजेक्टेड अप so as to reach maximum height of, a body is projected up so as to reach maximum height of 20 meter from ground. फ्रॉम द ग्राउंड. बॉडी काय केली, वर प्रोजेक्ट केलेली आहे, जेणेकरून काय होईल, ती मॅक्सिमम 20 मीटर हाईटला जाऊन पोहोचते. क्वेश्चन काय बघा, ऍट व्हॉट हाईट फ्रॉम ग्राउंड, ऍट व्हॉट हाईट फ्रॉम ग्राउंड, ग्राउंड पासून किती हाईटला, ऍट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड KE/PE हा रेशो काय असेल, 3/5 असेल. किती हाईटला हा रेशो 3/5 असेल असं विचारलंय.
क्वेश्चन खूप इझी आहे, क्वेश्चन अजिबात डिफिकल्ट नाहीये. किती हाईटला काय होणार आहे, हा रेशो 3 म्हणजे कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी रेशो 3/5 होईल. कारण टॉपमोस्ट पॉइंटला कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे आणि बॉटम मोस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे. टॉपमोस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आणि बॉटम मोस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे. ओके, आता किती हाईटला कायनेटिक एनर्जी ऍट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड असं विचारलंय. म्हणजे लक्षात येते का बघा, बॉडी वर प्रोजेक्ट केली आहे, किती हाईटला पोहोचते, मॅक्सिमम 20 मीटर हाईटला. ऍट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड म्हणजे ग्राउंड पासूनचं डिस्टन्स तुम्हाला काढायला सांगितलंय. हे डिस्टन्स सपोज किती आहे, वाय. हे वाय डिस्टन्स काढायला सांगितलंय. ओके, हे वाय असेल तर त्याच्या वरचं डिस्टन्स किती होणार, मग 20 मायनस वाय होणार. वरचं डिस्टन्स 20 मायनस वाय, बरोबर आहे ना. खालचं डिस्टन्स म्हणजे ते जे काढायला सांगितलंय ते डिस्टन्स मी वाय घेतलंय. ओके, ऍट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड म्हणलंय, ग्राउंड पासूनची किती हाईटला ke/pe 3/5 असेल. तर बॉटम पॉईंट पासून त्या पॉईंट पर्यंत डिस्टन्स सपोज वाय असेल, तर तिथून वरचं डिस्टन्स 20 मायनस वाय असलं पाहिजे. आता आपल्याला माहित आहे की कायनेटिक एनर्जी बाय पोटेन्शियल एनर्जी, बॉडी प्रोजेक्टेड अप असू दे नाहीतर ड्रॉप्ड असू दे, कायनेटिक एनर्जी बाय पोटेन्शियल एनर्जी असतं. कायनेटिक एनर्जी म्हणजे वरची हाईट त्या पॉईंटच्या म्हणजे 20 मायनस वाय, आणि पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्या पॉईंटच्या खालची हाईट. ओके, वाय. आणि हा कायनेटिक एनर्जी बाय पोटेन्शियल एनर्जीचा रेशो त्यांनी दिलेला आहे, तो किती दिला आहे, 3/5 दिलेला आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 into 20 दॅट इज इक्वल टू 100 मायनस 5y इज इक्वल टू काय येणार आहे, 3y. सो 100 इज इक्वल टू काय येणार आहे, 5y इकडे येऊन ऍड होणार, 8y होणार. ओके, सो y इज इक्वल टू 100 डिवाइडेड बाय 8 येणार आहे. सो y येणार आहे 12.5 मीटर. 12.5 मीटर हे आन्सर येणार आहे. ओके, सो बॉटम पॉइंट पासून 12.5 मीटरला गेल्यानंतर कायनेटिक एनर्जी टू द पोटेन्शियल एनर्जी हा रेशो काय येणार आहे, 3:5 येणार आहे. आता क्वेश्चन काय दिलंय बघा, अ बॉडी ऑफ मास 5 kg इज थ्रोन व्हर्टिकली अप विथ कायनेटिक एनर्जी ऑफ 490 जूल. what will be height at which the kinetic energy of body become half of the original value. म्हणजे हाईट काढायची आहे की ज्यावेळी काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू होईल. ओके, म्हणजे बॉटम पॉइंट पासून एक बॉडी काय केलेली आहे, प्रोजेक्ट केलेली आहे वर, ते मॅक्सिमम हाईटला जाणार आहे. परंतु मध्ये कुठेतरी काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी इज हाफ ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू होणार आहे. ओके, सो इनिशियल कायनेटिक एनर्जी किती दिली, दॅट इज 490 जूल दिले. ओके, मास दिलेला आहे 5 किलोग्राम, जी ची व्हॅल्यू 9.8. ओके, सपोज बॉडी सुरुवातीला बॉटमला होती म्हणजे पी पॉइंटला होती, ती सपोज पॉइंट क्यू ला गेलेली आहे आणि क्यू पॉइंटला त्याची कायनेटिक एनर्जी काय झालेली आहे, हाफ झालेली आहे. तर आपल्याला माहित आहे म्हणजे इथं टोटल एनर्जी ऍट पी मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, टोटल एनर्जी ऍट क्यू असलं पाहिजे. टोटल एनर्जी ऍट पी इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट क्यू. टोटल एनर्जी ऍट पी म्हणजे काय येणार आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी येणार आहे, टी पी. आणि टोटल एनर्जी ऍट क्यू म्हणजे काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी ऍट क्यू प्लस काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी ऍट क्यू असणार आहे. कायनेटिक एनर्जी ऍट पी म्हणजे ती दिलेलीच आहे, किती, 490. आता पी पॉइंट हा बॉटम मोस्ट पॉइंट आहे, त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके, क्यू पॉइंटला गेल्यानंतर कायनेटिक एनर्जी हाफ होणार असं म्हटलंय. सो 490 डिवाइडेड बाय 2. आणि ते क्यू पॉइंटची हाईट सपोज काय असेल, एच असेल. एच हाईटला पोहोचल्यानंतर कायनेटिक एनर्जी हाफ होणार आहे. तर इथं काय लिहिणार आहे, एम जी आणि एच, हे एच कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. सो 490 मायनस 490 बाय 2 म्हणजे किती होणार आहे, 245 होणार आहे. हे इकडे येऊन मायनस होणार, इज इक्वल टू एम किती आहे, 5, जी ची व्हॅल्यू 9.8 इंटू एच कॅल्क्युलेट करायचं आहे. हे 245 होणार, इज इक्वल टू किती, 49 होणार ना, 49 एच. ओके, 9.8 इंटू 5 म्हणजे 49 होणार एच.
सो ती हाईट येणार आहे 245 डिवायडेड बाय 49. 49 से एक्झॅक्टली 5 टाइम्स 245 होत आहे. सो आन्सर येणार आहे 5 मीटर. ओके, तर या पद्धतीने लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरून हे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. परंतु इथे कंडिशन काय आहे, कुठलाही इथं नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे फ्रिक्शनल फोर्स अजिबात नाहीये. असला सिमिलर आणखी एक क्वेश्चन बघूया. सपोज there is a body which is released from a inclined surface, okay, and after that there is a vertical loop like this. Okay, बॉडी ज्या हाईट मधून रिलीज केली आहे ती हाईट सपोज किती आहे, 10 मीटर आहे. 10 मीटर वरून याला रिलीज केलेला आहे. ओके, 10 मीटर हाईट वरून रिलीज केलेला आहे आणि या इन्क्लाइंड लूपच्या एंडला काय आहे, एक सर्क्युलर लूप आहे आणि त्याची रेडियस किती आहे, सपोज 2 मीटर आहे. रेडियस किती आहे, 2 मीटर आहे. सपोज दिस आर पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी अँड दिस इज पॉइंट सी. तर ए पॉइंटला, बी पॉइंटला आणि सी पॉइंटला पोहोचल्यानंतर व्हेलॉसिटी किती असणार आहे, ती व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. ओके, तर पुन्हा एकदा बघा, 10 मीटर हाईट, या हाईट वरून काय केलेली आहे, बॉडी खाली रिलीज केलेली आहे. तिथं कुठलाही फ्रिक्शनल फोर्स नाहीये. ओके, इन्क्लाइन प्लेनच्या एंडला काय आहे, एक सर्क्युलर लूप आहे आणि त्या सर्क्युलर लूपची रेडियस किती दिली आहे, 2 मीटर दिली आहे. तर व्हॉट इज द व्हेलॉसिटी ॲट ए, व्हेलॉसिटी ॲट बी अँड व्हेलॉसिटी ॲट सी. तिन्ही पॉईंटची व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ज्या पॉईंट पासून रिलीज केले तो पॉईंट सपोज किती आहे, तो पॉईंट काय आहे, सपोज पी आहे. तर बघा, पी पासून ए ला आल्यानंतर काय होणार आहे, टोटल एनर्जी तेवढीच राहणार आहे. म्हणजे इथं काय करणार आहे, टोटल एनर्जी ॲट पी मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, टोटल एनर्जी ॲट ए. ओके, टोटल एनर्जी ॲट पी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट ए. टोटल एनर्जी ॲट पी, पी पॉइंटला ज्यावेळी बॉडी होती इथून ड्रॉप केली, रिलीज केली. ओके, अगोदर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी लिहूया. कायनेटिक एनर्जी ॲट पी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पी मस्ट बी इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट क्यू असलं पाहिजे. कायनेटिक एनर्जी ॲट पी, पी पॉइंटला पासून ड्रॉप केले त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे. पी पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी म्हणजे एम इंटू जी इंटू 10 असणार. कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट क्यू नाही, ॲट पॉइंट ए काढायचं आहे ना, ॲट पॉइंट ए. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट ए. कायनेटिक एनर्जी ए ला असणार आहे हाफ एम व्ही ए स्क्वेअर येणार आहे, प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट ए म्हणजे काय येणार आहे, एम इंटू जी इंटू ए पॉइंटची हाईट किती येणार आहे, 0. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी ए पॉइंटला गेल्यानंतर काय येणार आहे, 0. कारण हाईट आपण काय करणार आहे, या बॉटम पोझिशन पासून, बॉटम हा रेफरन्स घेणार आहे हाईट मेजरमेंटसाठी. ओके, त्याच्यामुळे ए पॉइंटची हाईट 0 येते, त्याच्यामुळे ए पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, 0 होणार आहे. अँड देअरफॉर एम अँड एम गेट कॅन्सल. जी ची व्हॅल्यू 10 घेऊया या एक्झाम्पल मध्ये. सपोज जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो जी इंटू 10 म्हणजे किती होणार आहे, 100. 100 इंटू 2 म्हणजे 200. 200 इज इक्वल टू काय येणार आहे, व्ही ए स्क्वेअर येणार आहे. सो देअरफॉर व्ही ए इज इक्वल टू काय येणार आहे, 14.14 मीटर पर सेकंड अंडर रूट 400. दॅट इज 14.14 मीटर पर सेकंड. लक्षात आलं. आता सेम करायचं आहे पी पासून बी पर्यंत. आता बी पॉइंटची व्हेलॉसिटी जर काढायची असेल, बी पॉइंटची व्हेलॉसिटी, तर पुन्हा एकदा बघा, टोटल एनर्जी ॲट पी इज इक्वल टू काय येणार आहे, टोटल एनर्जी ॲट बी घेणार आहे. कुठल्याही एका पॉईंटवरून कुठल्याही दुसऱ्या पॉईंटवर गेला तरी चालतंय. टोटल एनर्जी ॲट पी म्हणजे काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी ॲट पी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट द बी असणार आहे. सो कायनेटिक एनर्जी ॲट पी म्हणजे 0, पोटेन्शियल एनर्जी ॲट पी म्हणजे mg इंटू 10 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट बी म्हणजे हाफ एम व्ही बी स्क्वेअर प्लस बी पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी. बी पॉइंट किती हाईटला असणार रे,
रेडियस एवढ्या हाईटला असणार आहे, दॅट इज 2 मीटर. सो mg इंटू 2 येणार आहे. सो हिअर m गेट कॅन्सल. LHS ला राहणार आहे 100, RHS ला हाफ VB स्क्वेअर प्लस येणार आहे 20. 20 जाऊन इकडे सबट्रॅक्ट होणार. 80 इज इक्वल टू हाफ VB स्क्वेअर येणार आहे. सो VB स्क्वेअर येणार आहे 160. आता 160 कुणाच्या क्लोज आहे? 169च्या क्लोज आहे. सो अप्रॉक्सिमेटली किती येणार आहे? 13 किंवा 13 पेक्षा थोडस कमी. लक्षात येत आहे? अप्रॉक्सिमेटली आन्सर येणार आहे 13. वन 169चा स्क्वेअर रूट असतो 13. ओके. आणि सी पॉइंटची आता काय नाही, सी पॉइंटची व्हेलॉसिटी काढायची आहे. तर बघा, कायनेटिक एनर्जी ऍट P प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट P मस्ट बी इक्वल टू असलं पाहिजे कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट C प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट C. कायनेटिक एनर्जी ऍट P म्हणजे काय होणार आहे? m इंटू G इंटू 10 येणार. सॉरी, P पॉइंटची कायनेटिक एनर्जी किती येणार आहे? 0 येणार ना. P पॉइंटची कायनेटिक एनर्जी 0 येणार आहे. पोटेन्शियल एनर्जी येणार आहे m इंटू G इंटू 10. C पॉइंटला कायनेटिक एनर्जी हाफ m VC स्क्वेअर असणार आहे. प्लस C पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी येणार आहे mg इंटू C पॉइंटची हाईट. आता C पॉइंटची हाईट किती येणार आहे? डायमीटर एवढी येणार, लूपच्या डायमीटर एवढी, म्हणजे किती येणार आहे? 2 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 4 येणार आहे. सो once again m and m get cancel. So 100 is equal to half VC square plus 40 येणार आहे. हे जाऊन इकडे सबट्रॅक्ट होणार आहे. सो 60 is equal to half VC square. सो 120 is equal to काय येणार आहे? VC square येणार आहे. सो VC is approximately किती येणार आहे? 11 मीटर पर सेकंड. म्हणजे त्या पॉइंटला पोहोचल्यानंतर व्हेलॉसिटी असणार आहे 11 मीटर पर सेकंड इज द व्हेलॉसिटी. ओके. तर या पद्धतीने लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा वापर करून प्रत्येक ठिकाणची एनर्जी जी आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. A bullet of mass small m is moving with velocity v, strikes a suspended wooden block of mass capital M and remains embedded in it. If the block rises to height h, find initial velocity of the bullet. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. एक सस्पेंडेड वुडन ब्लॉक आहे, म्हणजे एक पेंड्युलम आहे थोडक्यात. सस्पेंडेड वुडन ब्लॉक आहे. ओके, like this suspended wooden block is there and there is a bullet of mass m moving with velocity v. Okay, strikes on this wooden block of mass capital M and gets embedded into it, म्हणजे त्याच्यामध्ये घुसून बसते. ओके, आणि आता काय होणार आहे? याची कायनेटिक एनर्जी काय मिळणार? ब्लॉकला मिळणार, आणि त्याच्यामुळे हा जो ब्लॉक आहे तो एका सर्टन हाईटनं वर जाणार आहे. तर हा किती हाईटनं वर जाईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो बॉटम पॉइंट जो आहे तो फॉर एक्झाम्पल ए आहे, आणि ज्यावेळी ते एच एवढ्या हाईटला जाणार आहे त्या मॅक्सिमम हाईटचा पॉइंट किती आहे? मॅक्सिमम हाईटचा जो पॉइंट आहे तो काय आहे? बी आहे. आणि या दोन पॉइंट मधली हाईट किती आहे? एच आहे. तर ती हाईट एच तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितली. तर कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा. तर ए पॉइंटची टोटल एनर्जी इज इक्वल टू बी पॉइंटची टोटल एनर्जी आपल्याला करता येईल. ओके, टोटल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट बी. परंतु ए पॉइंटची टोटल एनर्जी काढण्यासाठी ही बुलेट या ब्लॉकवर स्ट्राईक झाल्यानंतर या ब्लॉकला किती व्हेलॉसिटी मिळणार ते काढायला पाहिजे ना. या ब्लॉकवर बुलेट स्ट्राईक झाल्यानंतर ब्लॉकला किती व्हेलॉसिटी मिळणार ते काढायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला सुरुवातीला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वापरावं लागेल. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, लिनियर मोमेंटम.
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय सांगतो, तर इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम, म्हणजे मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू येणार आहे मोमेंटम आफ्टर कोलिजन येणार आहे. मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. बिफोर कोलिजन हा ब्लॉक तर रेस्ट मध्ये आहे आणि फक्त बुलेट मुव्हिंग आहे, तर बिफोर कोलिजन मोमेंटम असणार आहे mv, म्हणजे फक्त बुलेटचं मास m आणि व्हेलॉसिटी v, ब्लॉकला काय नाही. आफ्टर कोलिजन या ब्लॉक मध्ये ती बुलेट घुसून बसली, म्हणजे टोटल मास किती होणार आहे m प्लस m होणार. आफ्टर कोलिजन काय होते, बुलेट गेट्स इम्बेंडेड असं म्हटलंय, गेट्स इम्बेंडेड इन द ब्लॉक, म्हणजे एकूण मास किती होणार आहे ब्लॉक प्लस बुलेटचं m प्लस m होणार आणि ते फायनल व्हेलॉसिटी फी डॅश न काय करणार आहे ट्रॅव्हल करणार आहे. तर हे फी डॅश किती येणार बघा, फी डॅश इज इक्वल टू m अपॉन स्मॉल m प्लस कॅपिटल m इंटू काय येणार आहे व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट, दॅट इज फी येणार आहे. ओके, मग आता काय करायचं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी लावायचं आहे. ओके, आता बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी LOCE, म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार काय येणार बघा, टोटल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट बी येणार आहे. ओके, सो टोटल एनर्जी ऍट ए म्हणजे काय येणार आहे, टोटल एनर्जी म्हणजे या पॉइंट पासूनच काय करूया हाईट मेजरमेंट करूया, म्हणजे कायनेटिक एनर्जी ऍट ए प्लस काय येणार आहे पोटेन्शियल एनर्जी ऍट ए मस्ट बी काय असलं पाहिजे, मस्ट बी इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट बी प्लस काय असलं पाहिजे पोटेन्शियल एनर्जी ऍट बी असलं पाहिजे. आता कायनेटिक एनर्जी ऍट ए, कायनेटिक एनर्जी ऍट ए, ए पॉइंटला असताना कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येणार आहे हाफ टोटल मास काय असणार आहे m प्लस m आणि किती व्हेलॉसिटीने मूव्ह करत असणार आहे फी डॅश स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी ए पॉइंटला काय असणार आहे 0 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी होणार आहे 0 आणि हाईट होणार आहे m प्लस m इंटू g इंटू h हाईटला जर जात असेल तर पोटेन्शियल एनर्जी होणार आहे m प्लस m एवढं मास काय होणार आहे h हाईटला ट्रॅव्हल करणार आहे. अँड देअरफॉर हे m प्लस m कॅन्सलच होत आहे आणि फी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार बघा, फी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 2gh येणार आहे. सॉरी, फी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू 2gh येणार, कारण 2 इकडे राईट हँड साईडला आलं 2gh. ओके, सो फी डॅश होणार आहे अंडर रूट 2gh आणि फी डॅशचा फॉर्म्युला काय आहे m अपॉन स्मॉल m प्लस कॅपिटल M इंटू फी येणार आहे इज इक्वल टू अंडर रूट 2gh. आणि त्याच्यामुळं व्हेलॉसिटी ऑफ बुलेट काढायला सांगितलंय, व्हेलॉसिटी ऑफ बुलेटचा फॉर्म्युला येणार आहे स्मॉल m प्लस कॅपिटल M डिवायडेड बाय स्मॉल m इंटू काय येणार आहे अंडर रूट 2gh येणार आहे. So this is the final formula. Small m plus capital M divided by small m into under root 2gh. This is the velocity of the bullet येणार आहे. म्हणजे बुलेट स्ट्राइक झाल्यावर h हाईटला बॉडी जात असेल तर बुलेटची व्हेलॉसिटी असणार आहे m plus m upon m under root 2gh.